गेल्या 2 आठवड्यांपासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका चांगला जाणवू लागलेला आहे। मात्र यामुळे द्राक्षांची पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार चांगलेच चिंतेत सापडले आहेत। त्याचं कारण देखील तसंच आहे। थंडीचा कडाका वाढला की या द्राक्षांच्या मण्यांवर दव साचायला सुरुवात होते। पहाटेच्या सुमारास ज्यावेळेला दव या द्राक्षांच्या मण्यांवर साचायला सुरुवात होते त्यावेळेला हे द्राक्षांचे मणी खराब व्हायला लागतात। वर्षभर मेहनत घेऊन उभं केलेलं हे द्राक्षांचं बाग डोळ्यांसमोर खराब व्हायला सुरुवात झाल्यानंतर नेमकं काय करावं असा प्रश्न द्राक्ष बागायतदारांवर पडतो। आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये हे द्राक्ष ज्यावेळेला नाशिकचे द्राक्ष बागायतदार एक्सपोर्ट करत असतात त्यावेळेला त्याचे अत्यंत कठोर आणि कडक असे नियम असतात। या द्राक्षांच्या मण्यांना एक साधा क्रॅक जरी गेला तरी संपूर्ण कंटेनर या ठिकाणी रिजेक्ट केलं जातं आणि कोट्यवधींचा माल अक्षरशः द्राक्ष बागायतदारांना फेकून द्यावा लागतो। त्यामुळेच जर थंडीचा कडाका वाढला आणि या द्राक्षांच्या मण्यांवर दवबिंदू साचले तर निश्चितपणे वर्षभराची मेहनत तर वाया जातेच, मात्र कोट्यवधी रुपयांचं नुकसान देखील द्राक्ष बागायतदारांना सहन करावं लागतं। त्यामुळे या थंडीचा गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर जरी घेत असले तर या थंडीमुळे नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांची चिंता मात्र निश्चितपणे वाढलेली आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज वर्तवला जातोय आणि त्यामुळे पुढचे काही महिने नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांना आपली ही बाग सांभाळून ठेवावी लागणार आहे, एवढं मात्र निश्चित। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।